या माणूस तर आजपर्यंत पैशासाठी कधीच पिघललं नाही गड्या. आज कसा काय पिघलला? आई व तू कपडे धुवत होती ना तेव्हा बाबानं साखरेच्या डब्यातले 3000 रुपये चोरले. स्वाती, हे घे. हे 3000 रुपये घे. मस्त फर्स्ट क्लास एक गाऊन घेऊन ये आणि 2 ड्रेस घेऊन ये मस्त. हे घे 3000 रुपये. अहो नाही, मी नाही का पुढच्या रविवारी ब्युटी पार्लर मध्ये जाईन ना, तेव्हाच द्यायचा. राहू दे तुमच्याच पाशी आता. अहो तू मध्ये कधीच पैसे मागत नाही ब्युटी पार्लरले. पुढच्या रविवारी दुसरे दिन. हे घेऊन घे तू पैसे आता घे. अहो नाही, एवढे नाही पाहिजे ना मले. आपल्या घरचं बिल भरायचं आहे ना. हे घ्या, याच्यातले 1000 रुपये घ्या. एवढ्या याच्यात होऊन जाते मायवालं. हे घ्या, बिल भर जा. 1000 रुपये घेऊन घ्या. ठीक आहे. तर मी काय म्हणतो, अर्धा किलो मटण आणि तुझ्यासाठी 1 पाव पनीर घेऊन येतो. मी मसाला घरीच काढून ठेवलाय. आणजा घेऊन नका बाजारातून. या माणूस तर आजपर्यंत पैशासाठी कधीच पिघललं नाही गड्या. आज कसा काय पिघलला? मला 3000 रुपये दिले म्हणजे आज मी लय स्मार्ट दिसत असन गड्या. म्हणूनच तर मला 3000 रुपये दिले या माणसानं. आई व तू कपडे धुवत होती ना तेव्हा बाबानं साखरेच्या डब्यातले 3000 रुपये चोरले. हो का व? खरंच काय? लहान चोट्यावानाचा माणूस आहे बाई ह्या. जाय बरं बाई, साखरेचा डबा घेऊन ये बरं माझ्याजवळ. लहान बदमाशवानाचा माणूस आहे बाई ह्या. मायेच पैसे साखरेच्या डब्यातून चोरले ना मलेच 3000 रुपये दिले. आणि अजून म्हणते चांगल्या साड्या घेऊन या जो. म्हणूनच तर म्हणून राहिली बाई या माणूस सकाळपासून मायावर एवढा फिदा कसा काय झाला. मायाच पैशाचं मटण आणतो म्हणते आणि तुला चांगलं पनीर खाऊ घालतो म्हणते.